नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर पाखटकर, संपादक रोकटोक मावळ. मित्रांनो, गेले अनेक दिवस आपण पाहतोय की रोकटोकच्या माध्यमातून आपण आपल्या या पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून करत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एक कर्तृत्ववान महिला उपस्थित आहे, सौ सीमा कांचन मॅडम. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष नमस्कार. स्वागत. सर, एक सुभाषित आहे संस्कृत, प्रतिवार्त तू दातव्यो दृष्टांतः सरलम भवेत दृष्टांत कास्य वर्ताया भवितुम कठीणम बहु. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांचं उदाहरण देणं सोपं असतं, पण स्वतः एक उदाहरण होऊन ज्ञानी होणं हे फार अवघड आहे. आणि हे सुभाषित तुम्हाला लागू पडतं सर, कारण हुशार विद्यार्थ्यांना तर कोणीही पुढे नेतं, पण नापास विद्यार्थ्यांना हुशार करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं एक महान कार्य तुम्ही करताय. आणि तुमच्या वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्ही हे विद्यादानाचं कार्य करताय. आणि त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी हे करून समाजातील काही कर्तृत्ववान महिलांचा तुम्ही यथोचित सत्कार करता, त्यांच्या कार्याची ओळख समाजाला करून देता या रोकटोक मावळच्या माध्यमातून. आणि त्याबद्दल तुम्हीही मला त्या याच्यामध्ये समजलात, योग्य समजलात, आणि मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर आज आपण पाहतोय की बांधकाम व्यवसाय असेल आणि त्याला रिलेटेड कामं असतील, यामध्ये आपण पाहतोय की 90% म्हणजे ही इंडस्ट्री इट इज डॉमिनेटेड बाय मेल. पण त्याला अपवाद म्हणजे सीमा कांचन मॅडम. कारण एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर तब्बल 25 वर्ष आज बांधकाम व्यवसायामध्ये आणि त्याला रिलेटेड कामामध्ये सातत्य राखणं, यश संपादन करणं, हे म्हणजे धनुष्य बाण पेलण्यासारखं आहे. बरोबर ना मॅडम? आणि असंच या क्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सीमा कांचन मॅडम आज आपल्या इथं उपस्थित आहे. तर चला त्यांचाच संघर्षमय प्रवास, मी संघर्षमय प्रवास का सांगतोय, कारण आजच्या पिढीला सीमा कांचन मॅडमचं ग्लॅमरस ऑफिस, मला वाटतं बॅलोडर मध्ये, बरोबर, त्यांची ग्लॅमरस लाईफस्टाईल असेल किंवा समाजामध्ये त्यांचा असणारा प्रभाव असेल किंवा वृत्तपत्रामधून सातत्याने त्यांच्यावरती येणारे आर्टिकल्स असतील, हे फक्त तरुण पिढीला चित्र दिसत असतं. पण मित्रांनो, या चकचकीतपणाच्या मागे एक संघर्ष लपलेला आहे. आणि तो संघर्ष आज आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. मॅडम, मला वाटतं की जसं मी आता नमूद केलं की संघर्ष आणि हे सगळं, बरोबर की नाही, मला वाटतं हे सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच होत असते, बरोबर की नाही? तर आज आम्हाला या माध्यमातून तुमची थोडक्यात कौटुंबिक पार्श्वभूमी आणि थोडक्यात शैक्षणिक प्रवास ऐकायचा आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे सर, माझे वडील, आई वडील आणि आम्ही 5 बहिणी, आम्हाला भाऊ नाही. पण माझे वडील खूप प्रामाणिक होते, सेंच्युरियनकामध्ये प्लंबर होते ते. आणि आई गृहिणी होती, पण ती खूप करारी स्त्री होती, म्हणजे खूप ऊर्जावान स्त्री होती. म्हणजे आज जी ऊर्जा घेऊन मी समाजात वावरते किंवा माझं काम करते, तसं मी माझ्या आईकडनं घेतलेली ऊर्जा आहे ती. कारण ती कायम उत्साही असायची. म्हणजे आबाळकडून तिकडनं. हो 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 मॅडम. म्हणजे आणि सर, शिक्षणाचं बोलाल तर माझं 10वी पर्यंतचं शिक्षण सर रामभाऊ कुरळेकरला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण माझं कुसरोवाडी या पुण्याला झालं. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी नोकरी केली. ओके. आता थोडस तुम्हाला इंटरप्ट करतो की कुठेतरी उल्लेख करताना तुम्ही सांगितलं, नमूद केलं की बाबा वडील प्लंबर होते आणि एका घरात बहिणी 5. म्हणजे मला वाटतं की आईचा संघर्ष, आईची माया ही नेहमीच सर्वांना दिसत असते, बरोबर की नाही? बरोबर. पण आज 5 मुलींचा सांभाळ करणं, त्यांचं संगोपन उत्तमरित्या करणं आणि पुढील शिक्षण सुद्धा उत्तम, कुठतरी आज ते आठवलं की कुठे भावनिक झाल्यासारखं होतं. अगदी अगदी. आता माझे आई वडील नाहीयेत सर, पण झालं असं की माझ्या बहिणी पण स्वतः सगळ्या 10वी पर्यंत शिक्षण केल्यानंतर बाकी बहिणींनी सगळ्यांनी स्वतः काही ना काहीतरी कामं केली आहेत, शिकवण्या घेतल्यात आणि असं करून शिकलेल्या आहेत त्या. आणि इव्हन मी तुम्हाला सांगते, माझं डिप्लोमाची लास्ट वर्षाची फी भरायची वडिलांकडे नव्हती परिस्थिती माझ्या. तर माझी बहीण जी, तिचा 4-5 महिन्याचा पगार होता 300 रुपये, तो तिने साठवला होता आणि तिने माझी लास्ट वर्षाची फी भरलेली आहे डिप्लोमाची. म्हणजे मला वाटतं की आजची मुलाखत ही संपूर्ण परिवारासाठी समर्पित आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? माझं लग्नाच्या आधीचं करिअर चालू झालंय, त्यामुळे मी हे लग्नाच्या आधीच तुम्हाला सांगते. मला वाटतं की मॅडम डिप्लोमा झाला, बरोबर की नाही, आणि
बांधकाम क्षेत्रात तुम्ही प्रवेश केला, मग हेच क्षेत्र निवडा असं का वाटलं? कारण म्हणजे जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की वेन इट कम्स टू कन्स्ट्रक्शन इट इज अ मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री, आणि त्याच्यामध्ये एक महिला, हो. काहीतरी मी म्हणतो की रिस्कच होती ती. बरोबर. काय म्हणजे बांधकाम व्यवसाय का? असं तसं मी निवडलेलं क्षेत्र नाहीये सर. मी एक डॅशिंग स्त्री आहे. मला पोलीसमध्ये वगैरे करिअर करायला खरोखर आवडलं असतं. म्हणजे आज आम्हाला प्रश्नच नाही, तुम्ही हे सुरुवातीला सांगता की सर प्रश्न जपून विचारा, मी त्याचे काय किंवा मला एक जिल्हा परिषदची प्राथमिक शिक्षिका व्हायला सुद्धा खूप आवडलं असतं. वा. या 2 गोष्टीपैकी मला आवडलं असतं. पण झालं असं की मी मेकॅनिकलला कुसुरवाडियाला फॉर्म भरला होता, पण मला तिथे नाही मिळालं ऍडमिशन, म्हणजे सिव्हिलला मिळालं. मग मी असं ठरवलं की आपण एक दगडाची भूमिका बजावायची. मंदिरात बघा तसे असंख्य दगड असतात आणि प्रत्येक दगड, काही दगड पायात जातात, काही पायांच्या पायऱ्या होतात, काही भिंतीत जातात, काहीचे कळसावर विराजमान होतात, काहींच्या मूर्ती होतात. पण प्रत्येक दगड आपली भूमिका चोख बजावतो. तसं आपल्या आयुष्यात आपल्याला वाटायला आलेली भूमिका आपण उत्तम निभावायची आणि मग सर्वोत्तम आपल्यातलं ह्या सिव्हिल क्षेत्रामध्ये द्यायचं असं मी ठरवलं आणि त्यात मी केलं असं मला वाटतं. मला या मुलाखतीतला ज्यावेळेस मी तुमचा प्रोमो बॅनर सोडला, मला बरेच जणांनी फोन करून सांगितलं की अतिशय वैचारिक व्यक्तीशी तुम्ही मुलाखत घेता, आणि ते आता जाणवलं की आपण अशा क्षेत्रात चाललोय की जिथं आपल्या दगडाबरोबर काम करायचं, पण त्या दगडाला धरून तुम्ही जे आता संदर्भ दिले याच्यावर एक आपली वैचारिक पातळी प्रत्येकाची व्यक्तिमत्वाची कळत असते. मला वाटतं की मॅडम, मगापासून मी नमूद करते बांधकाम व्यवसाय त्याला रिलेटेड काम असतील, पण हे सर्वसामान्याला ऍक्च्युली डिटेलमध्ये तुमचं कार्य नक्की काय ते आज आम्हाला ऐकायला आवडेल. दगड, माती, विटा या वृक्ष क्षेत्रात आपल्या कल्पकतेने सुंदर घरं बांधायची हा माझा व्यवसाय आहे. वा. त्याच्यामध्ये मी असं करते की मी बांधकामाचे नकाशे करते, त्याच्यानंतर कौन्सिलमधून म्हणजे नगरपालिकेतून ते सँक्शन करून आणायचे, म्हणजे लायझनिंग आणि कन्स्ट्रक्शन असं बंद रूपमध्ये मी तिन्ही कामं करते. म्हणजे माझ्याकडे क्लायंट आला आणि ज्याला मला काम करून द्यायचं तर त्याला रेडी मिळतं, म्हणजे प्लॅन पासून ते घर. ओके, म्हणजे तुम्हीच प्लॅन हे करता आणि पुढे कन्स्ट्रक्शन सुद्धा. येस. हो. मला वाटतं की मॅडम आता अगदी सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हे केलं असेल, पण मला वाटतं की याच्या आधी कुठे नोकरीचा वगैरे प्रवास असेलच ना? हो. तो नक्की आज आम्हाला अनुभव लागतो ना सर. ते थोडस आज आम्हाला. म्हणजे मी पास आउट झाल्यानंतर मी SV मोहिते म्हणून आपल्याकडे मोहिते व्हेरी रिनाउंड. अगदी. तर त्या सरांकडे मी 1 वर्ष काम केलं आणि तिथे मी थोडंसं डिझायनिंग शिकले, त्याच्यानंतर मी एस्टिमेटिंग शिकले आणि त्यावेळेस ते नगरपालिकेचे अधिकृत आर्किटेक्ट होते आणि मग त्यावेळेस आपलं नगरपालिकेतला तो पहिला मजला, बरोबर, त्याचं ते एस्टिमेटिंग करणं, ते कलेक्टर ऑफिसमधून सँक्शन करून आणणं, किंवा तळेगावातले 1-2-4 रोड आहेत त्याचे सर्वे मी केले, त्याचं एस्टिमेटिंग केलंय, ते PWD मधून सँक्शन करून आणलं. ही अशी कामं मी केली होती आणि मग स्वतःचा थोडासा गव्हर्नमेंट ऑफिसर्स बरोबर कसं बोलायचं असतं किंवा काय त्यांचे छोट्या मोठ्या ते बारीक त्रुटी काढतात आपल्या कामातल्या, त्या समजल्या होत्या आणि मग मी थोडंफार मला आला अनुभव. आणि आज आता तुमचं हे जे माध्यम आहे ह्याच्यातून मी नक्की एका माणसाचा जिक्र करेन की मी ह्या क्षेत्रात कशी काय आले. तर साहेबराव राक्षे म्हणून एक पॉलिटिशियन होते त्या काळात. बरोबर. ते मला अतिशय प्रसिद्ध, मला मुलीसारखं ट्रीट करायचे. म्हणजे 1-2 वेळा त्यांनी असं मला माझ्या ऍडमिशनच्या संदर्भात मला ते पुण्याला पण घेऊन गेले होते आणि नंतर मी जेव्हा डिप्लोमा झाल्यानंतर मग ते काही दिवसांनी मला ते भेटले. मला म्हटले, बेटा तू काय करते आता? म्हटलं असं असं मी काम करते, तू साईटवर काम करशील का? तर मी म्हटलं हो करीन की. मग ॲड्रेस दिला त्यांनी मला. मग मी एक मुंबईचे बिल्डर होते त्यांच्या साईटवरती गेले. मग तिथे गेल्यानंतर पण एक अनुभव सांगते, म्हणजे त्यांनी मला कामाला कसं काय घेतलं ते. मी वरती जिना चढले. जिना चढल्यानंतर जे स्टेअरकेसचं मिड लँडिंग आहे तिथे मिस्त्री काम करत होते आणि काम करताना मी चढताच 2-3 थर त्याचे ढासळले आणि मिस्त्रींच्या तोंडात शिव्या असतात बोलताना. ते आता मी बोलत नाही, पण ह्या रेतीमध्ये खूप माती आहे असं मिस्त्री बोलले आणि मी वरती गेले. वरती गेल्यानंतर सरांनी मला बसवलं. मला म्हटले, तू साईटवर काम करशील का? तर म्हटलं हो, कारण मला सकारात्मक राहायला आवडतं. मला एखाद्या गोष्टीचं मला कितीतरी वेळा, आता ह्या स्टेजला पण मला बऱ्याच वेळा काही नॉलेज नसतं. माझ्या ज्युनियर्सना मी प्रांजळपणे विचारते की मला हे सांगा तुम्ही. आपल्याला नाही येत तर आपण बोलायला काय हरकत आहे. 100%. तर त्या पद्धतीत मी सरांशी बोलले आणि मग मला म्हटले की तुला काय, आता तू आता वरती चढलीस तर तुला कसं वाटलं बांधकामाचं? तर मी सरांना म्हटलं, अहो सर ते वाळूमध्ये ना खूप माती आहे. तर मग त्यांना काय म्हटलं मला नाही माहिती. तर ते मला बोलले की ठीक आहे तू ये उद्यापासून. त्यांना वाटलं मला कळलंय की काय, पण मी
हुशार नव्हते तेवढी, काय मला काय समजत नव्हतं. तो अगदी सुरुवातीचा पिरियड हा, सुरुवातीचा, अगदी सुरुवातीचा. आणि मग मी कामाला जायला लागले आणि त्याच्यातून माझी सप्लायर्स बरोबर ओळख झाली आणि सगळे सप्लायर्सला ऑर्डर देणे. त्याच्यानंतर या पिरियडमध्ये तुम्ही नोकरी करत होते. हा, येस येस. येस. मग आता मला सांगा की हा टर्निंग पॉईंट कुठं, की असं म्हणतात ना की आयुष्यात एखादा क्षण असतो की आपल्या आयुष्याला तो कलाटणी करणार असतो. एक नोकरी करणारी स्त्री, आणि स्त्रीमध्ये जेवढी मला वाटतं की नोकरीमध्ये जेवढी स्त्री कम्फर्टेबल असती तेवढी व्यवसायामध्ये असे असं नाही, बरोबर की नाही? कारण तिला तिच्या बाकीच्या सुद्धा जबाबदाऱ्या अनेक असतात एका स्त्रीला, अनेक फ्रंट्सवर तिला काम करावं लागतं. अगदी. मग ह्या माध्यमातनं असा कोणता क्षण आला की बाबा आता तुम्ही ठरवलं की नाव आय शुड प्रोसीड विथ माय बिझनेस, की मी माझा व्यवसाय करेन? हा, असं एवढं मला सर ते आता एवढं कारण एवढं आठवत नाही की कशामुळं मी हे केलं. पण त्याच दरम्यान मला एक आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी मला विचारलं की आमचं घर बांधायचं, तू बांधशील का? मला सप्लायर्स बरोबर ओळख होती, लेबर माझ्या माहितीचे होते. म्हटलं हो, मी करते. मग ते काम मी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाही घेतलं, की मला एक बीज रोवायचं होतं माझ्या ह्याचं, वृक्षाचं. तर मला त्यांच्याकडून काय हवं नको होतं प्रॉफिट, पण मला काम करायचं होतं, त्यांना करून घ्यायचं होतं. मग मी हो म्हटले, ते केलं. थोडक्यात तुम्हाला दिस वॉज अ प्लॅटफॉर्म की तुम्हाला स्वतः सिद्ध करायचं, बरोबर ना? अगदी अगदी. आणि मग ते काम बघून मला एक एक काम बघून मग मला कामं मिळत गेली सर. म्हणजे त्याच्यानंतर मला कंटिन्यू कामं मिळत गेली. वा. म्हणजे मला वाटतं आता खऱ्या अर्थाने व्यवसायाला तुमच्या स्वतःच्या सुरुवात झाली, बरोबर की नाही? आणि मला वाटतं व्यवसाय करत असताना जसं जसं आर्थिक फायदा होत जातो तो व्यवसाय अजून आनंदी मिळतो, बरोबर ना? अगदी. आणि कामाचं समाधान खूप महत्वाचं. काम आवडीने करायला आवडतं सर. मला जबरदस्ती किंवा यांनी नाही आवडत. मी प्रत्येक काम आवडीने करते. याला आम्ही थोडक्यात म्हणजे म्हणून की यू आर पॅशनेट अबाउट युअर वर्क, बरोबर? मॅडम, मला वाटतं की आता व्यवसायाला सुरुवात झाली, पण म्हणजे आज विशेष, कारण ह्या सगळ्या मुलाखती एक महिला दिनानिमित्त आपण करतोय, तर रोजचं स्केड्यूल त्यावेळेसचं, कारण का त्यावेळेस तुमचा खऱ्या अर्थाने आपण म्हणू की संघर्ष, स्ट्रगल पिरियड चालू होता, तर काय म्हणजे कसं तुमचं दिनक्रम असायचं त्यावेळेस? सर, आता आपण सिव्हिलमध्ये काम करतो, साईटवर काम करतो, तेव्हा आपल्याला 8:30 वाजता साईटवरती पाहिजे आपण. मग मी सकाळी लवकर उठायची आणि त्यावेळेस मी थोडं डिझायनिंग आणि एस्टिमेटिंग सगळं शिकले होते ना, तर मला ईगल कंपनी, कॅडबरी कंपनी ह्या लोकांचं ना PF काढायचं असायचं त्या लोकांना. आणि ते काढताना त्यांना एस्टिमेट आणि प्लॅन लागायचं. तर ते लोक, मी 500 रुपयात द्यायची ते काढून. मग त्यावेळेस ईगल कंपनी हे माझ्या घरी 7:30 वाजता, कारण मी 8-8:30ला घर सोडायची, ती लोक सकाळीच माझ्या घरी यायची. आणि मग ते माउथ पब्लिसिटी झाली की असं असं करून देते म्हणून. मग डिझायनिंगमध्ये हे होऊन गेलं माझं. आणि साईटवर जायचं असेल तर सर मी सकाळी निघायची आणि मी पगार साठून ना गाडी घेतली होती. मला 1000 रुपये पगार मोहित्यांच्या ऑफिसमध्ये होता आणि 1000 नंतर एकदम 2500चा पगार मला साईटवर मी कामाला लागले त्यानंतर. पण मला सेव्हिंग करायची खूप सवय होती, त्याच्यातून मी एक सेकंड हँड गाडी घेतली होती. मग मला गाड्या भयंकर आवडतात, मला तेव्हापासून आवडत होत्या. म्हणजे माझा प्रवास छोट्या 10,000ची एक प्राईड घेतली होती, तिच्यापासून आता माझा जीप कंपास पर्यंतचा प्रवास आहे. तर नंतर मी बॉक्सर घेतली, मोटरसायकल. हा, मी मोटरसायकल बरेच वर्ष चालवली. इव्हन त्यावेळेस असं तळेगावमध्ये माझी ओळख होती की मोटरसायकलवर जाणारी मुलगी. आणि मग ते लेबर, त्या मोटरसायकलवर लेबर, मग ती ह्याची चाळण असते ना, प्लास्टर, जमिनी, फावडी, माझे मिस्त्री, माझे लेबर, कोण 2-4 फेऱ्या चौकातून माझ्या खूप व्हायच्या सर. आणि ते झाल्यानंतर मला असं वाटलं नाही कधी की लोक काय म्हणतील, मला ही सारखी फिरत असते. तुम्ही मगाशी नमूद केलं पहिल्यापासून डॅशिंग मध्ये, समाज काय म्हणतोय, आपण आपल्याशी प्रामाणिक आहे, आपल्या कामाशी प्रामाणिक आहे, विषय संपला. अगदी बरोबर सर. आणि मला लाज सोडली होती मी त्या बाबतीत. मला कॉन्सन्ट्रेशन माझ्या कामावरती होतं, मला काम करायचं होतं. आणि त्याच्यामुळे साईटवरती सकाळी जाणं, ते लेबर सगळे अरेंज करणं. मी हे एक असं चित्र निर्माण करतोय की एक महिला बॉक्सर गाडीवर, मागे ते कारागीर बसले, तर त्यावेळेस, आणि मला वाटत नाही की त्यावेळेस तळेगाव दाभाडे फार एवढा मोठा विचारायचं नव्हतं नसेल, पण लोक, बरोबर ना? अगदी सर. आणि त्याच्यानंतर रेल्वेची एक झोपडपट्टी होती सर इथे, आणि लेबर बऱ्यापैकी तिथे राहायचे. तर मी त्या झोपडपट्टीत जायची, संध्याकाळी 7 वाजता वगैरे जायची. तेव्हा ते काही लोक दारू पिलेले असायचे. मी म्हणायची की माझ्या उद्या ह्या साईटवरती, हा तुम्ही हो म्हणायचे ते.
म्हणून माझा विश्वास नाही त्याचा. परत 7:30-8ला मी त्यांच्या तिकडे जायची आणि तोपर्यंत काही पसार झालेले असायचे काय, मग मी चौकात जायची, चौकातून आणायचे. असं बरंच काम मी केलं त्यावेळेस. तुम्हाला थोडा इंटरप्ट करतो. मग त्यावेळेस मला वाटतं फक्त आपल्या या तळेगाव दाभाडे नगरीतच नव्हे तर मावळ तालुक्यात एकमेव महिला होत्या का हो हो या क्षेत्रामध्ये? साईटवरती ऑन ग्राउंड काम करणारी मी एकटीच होते. आणि मग साईटवरचे ते सगळे सप्लायर्स वरती म्हणजे मला ऑर्डर दिल्यानंतर ते येणार. सर मी विटेच्या गाडीवरती चढून मी विटा पण कांड्या बापरे. मी वाळू किती ब्रास येते ती पण गाडीवरती चढून मोजली. मी पहाडावरती चढून प्लास्टर चेक केलंय. असं सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत की जेणेकरून मला इवन सर मी बांधकाम सुद्धा केलंय. हो मी बांधकाम केलं, मी घमेली उचलून बघितली आहेत, मी विटावर उचलून, कारण माझा लेबर माझ्यासाठी जे काम करतो तो काय करतो आणि त्याच्या मनात भावना त्यावेळेस काय असतात ती गहराई मी अनुभवली आहे सर. आणि आपण जेव्हा ह्या छोट्या ग्राउंड लेवल पासून काम करतो ना किंवा त्यांचं संवेदनशीलता आपण ठेवतो तेव्हा आपण नंतर होतं आपलं. मॅडम मग मला विचारायचं की सुरुवातीला भांडवल कसं काय उभं केलं? कारण काय असतं माहिती का की बऱ्याच वेळा ना सर्वसामान्य घरातल्या मुला मुलींना स्वतःच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ करायची असते, पण आज आपण बघतोय ना की त्यांच्या पुढे सगळ्यात मोठा आणि विशेषतः मिडल क्लास अगदी की पहिला प्रश्न असतो की भांडवल. बरोबर. थोडस मार्गदर्शन त्यावर. भांडवल सर बघा, आता माझी फी भरायला माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, कुठून आणणार आम्ही भांडवल? पण मी आज दुसरा तुम्ही संधी दिली मला धन्यवाद द्यायची की तळेगावातले सप्लायर्स इतके चांगले होते की त्यांनी मला खूप मदत केली. मी खरोखर एकदम धन्यवाद देते त्यांना. आणि अजूनही मी तुम्हाला सांगते की काही काही सप्लायर्स असे होते की त्यांनी सांगून ठेवलं होतं की सीमाताईकडे पेमेंट मागायला जायचं नाही. ती जेव्हा फोन करेल हे आणि याबद्दल खरंच आपण ऋण व्यक्त केले पाहिजे, कारण हे आपल्या तळेगाव दाभाडे नगरीच्या लोकांचं एक कल्चर म्हणू आपण की सहकार्य करतात. सहकार्य 100% सहकार्य सर. इव्हन माझे लेबर सगळे खूप मला सहकार्य, हे माझं एकटीचं नसतं सर, हे टीमवर्क असतं आणि सगळे सपोर्ट करतात. मॅडम मला वाटतं की हे सगळं ऐकत असताना एक महिलेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा की तिचं लग्न. हो. आणि लग्नाआधी आपण काय करत असतो आणि लग्नानंतर सुद्धा तेच काम कंटिन्यू घरचे म्हणजे थोडक्यात नवरा असल्याने सासरकडचे असतात. म्हणजे हा काय म्हणजे, कारण का लग्नापूर्वी सुद्धा तुम्ही हेच काम करता आणि लग्नानंतर सुद्धा, हे तेवढं सोपं नाहीये. बरोबर सर. माझं 2003 साली मुंबईला दीपक कांचन म्हणून आहे, त्यांच्या बरोबर माझं लग्न झालं. आणि आज खरोखर मी लग्नानंतर पण जे काय करते त्याचं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे, कारण त्यांचा खूप पाठिंबा आहे मला की हे सगळं काम. कारण मी मुंबईला गेल्यानंतर नंतर पण मी एक 3 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता आनंदनगरमध्ये आणि मी एक स्कीम केली होती, येऊन जाऊन केलं मी. पण नंतर मला थोडं अवघड वाटायला लागलं, मग 2-3 वर्ष माझा ब्रेक झाला. तोपर्यंत तळेगावमध्ये मी मुंबईत होते येऊन जाऊन थोडंफार, पण तळेगावमध्ये तोपर्यंत खूप बदल झालेला. माझ्या हाताखाली केलेले कामगार ठेकेदार झाले होते आणि परत इथं येऊन मला हा बिझनेस परत सेट करायचा. मग मी परत सगळे संपर्क तयार झाले आणि मगाशी मी बोलले त्याप्रमाणे तळेगावातली काही माणसं सप्लायर सगळे मला परत त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं 3-4 वर्षांनंतरच्या ब्रेक नंतर पण. आणि माझं मी परत प्रवाहात आले या. आणि माझ्या मिस्टरांचं या क्षेत्रामध्ये मला मुक्त हस्त आहे आत्ता सुद्धा की तू काय करशील ते योग्य करशील असा माझा प्रचंड विश्वास आहे. ते मुंबईला ताजमहल हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. म्हणजे इथं धर्मपत्नी लोकांचे ताजमहल बांधून देतात आणि ते ताजमहलमध्ये काम करतात, बरोबर ना? शेवटी प्रत्येक सर्वसामान्य त्याचं घर म्हणजे ताजमहलच असतं. अगदी अगदी सर, अगदी सर, बरोबर आहे सर. मला वाटतं की मॅडम म्हणजे थोडस कन्क्लुडिंग पार्ट कडे जाताना लेबर म्हणजे मला स्वतःला उत्सुकता आहे, कारण एक महिला आणि लेबर ह्यांची मानसिकता त्यांना हँडल करणं दिस इज नॉट अ जोक. बरोबर आहे सर, बरोबर ना? तर मला वाटतं की कसं करता तुम्ही, हँडलच कसं करता? कसं असतं सर लेबर, आज सुद्धा किती नाही म्हटलं ना मॅडम महिला दिन हे सगळं ठीक आहे, आज सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात आपण पाहतो की मेल डॉमिनेटेड काही गोष्टी आहेत. तर सर लेबरचं कसं असतं, लेबर लोकांना त्यांनी मेहनत करणारी दिली, त्यांना त्यांचं
पेमेंट वेळेवरती दिलं ना की ते खुश असतात. आणि त्यांची मेंटॅलिटी एक तर अशी असते की ते प्रचंड मेहनत करतात. असे मी सगळ्यांवरती नाही करत, पण बऱ्यापैकी लेबर व्यसनाच्या अधीन असतो. मग माझं ना तेव्हा एक हे असायचं की तुम्ही हे करू नका, किंवा त्यांची मुलं घेऊन यायची ते. मग मी म्हणायचे या मुलांना शाळेत टाका. हे शाळेत टाकल्यानंतर तुम्ही जे केलं तेच तुमच्या मुलांनी करावं असं तुम्हाला वाटतं का? कितीतरी लेबर लोकांचा मुलांना मी शाळेत टाकले सर. वा. नेलं त्यांना, त्यांची ऍडमिशन करून घेतली. त्याच्यानंतर एक अशी आहे की गोष्ट आहे की जे लेबर, जे मिस्त्री माझे सगळ्या लोकांची घर बांधून देतात, त्यांचं एक स्वतःचं घर असावं असं मला नेहमी वाटतं. म्हणून मी त्यांना नेहमी तुम्ही सेव्हिंग करा. कितीतरी माझ्याकडे नेपाळी वॉचमन वगैरे होते, माझे काही मिस्त्री वगैरे, त्यांना मी बँकांची खाती काढून दिली. त्यांचं जे काय असेल ते परस्पर बँकेत टाकणे. मग ते नेपाळी जे वॉचमन होते ते त्यांना पण खूप पगार झाला की मॅडमजी इथनं बँक मिळालो ना असं करायचे. मग अशा पद्धतीत एक सेव्हिंग झालं. आणि त्या मिस्त्री लोकांना मी खूप मोटिवेट करायची की तुम्ही घर बांधा, घर घ्या, छोटं अर्ध्या गुंठाची जमीन घ्या, पण स्वतःचं काहीतरी करा असं माझं नेहमी त्यांना एक आग्रह असायचा. कारण निष्काम कर्मयोगाचं उत्तम उदाहरण म्हणजे लेबर असतात. मिस्त्री कसे तर घराची ती वास्तू तयार होते आणि ती सोडून जायचं असतं त्यांना. त्यांनी तयार केलेली वास्तू असते आणि ती सोडून जातात ते. मग त्यांचं एक घर असावं असं मला वाटतं. आणि असं म्हणजे पर्वतराजीमध्ये जेव्हा नदी उसळते सर, तेव्हा ती त्याला बिलगून नाही बसत, ती पुढे वाहत जाते प्रवाह. आणि तिचं काय असतं, तिचा संघर्ष त्या याच्याशी नसतो, तर तिला तिच्या प्रवाहाने वाहणाऱ्या दोन्ही तटांना तिला प्रफुल्लित करायचं असतं, सजवायचं असतं, सुजलाम सुफलाम करायचं असतं. जेव्हा मी जाते तेव्हा माझे लेबर, माझे मिस्त्री हे सुद्धा एका चांगल्या ह्याच्यावरती यावेत असं मला वाटतं. म्हणून मी आणि लेबर लोकांनी, मिस्त्री लोकांनी आता घरं घेतल्यानंतर ते मला सांगायला येतात, मॅडम जी हमने लिया घर आपके वजहसे. मी काहीच करत नाही सर, मी फक्त मोटिवेट करते. हे थोडस तुम्हाला इंटरप्ट करतो की बांधकाम व्यवसायामध्ये लोक एवढी वैचारिक आणि कमी मनाचे असतात हे मी फर्स्ट टाइम पाहतोय. कारण बांधकाम व्यवसाय आणि हायली प्रोफेशनल हे मी आतापर्यंत अनेक अशा लोकांच्या संपर्कात आलोय, पण या क्षेत्रात राहून सुद्धा एखादी व्यक्ती एवढी वैचारिक आणि कमी मनाची असू शकतं हे मी पहिल्यांदा पाहतोय. हो सर, मी वाचते, खूप वाचते, मी लिहिते. मला आता विचारायचं मॅडम, आता 25 म्हणजे मी तर 25 वर्ष नमूद केलं, तसं ऑफिशियली मला वाटतं 29 वर्ष तर नक्की झाली असतील. कुठेतरी एक मोनोटोनसपणा येतो किंवा आयुष्यात वेगळ्या वाटेवरती न्यायचं का, काही वेगळे छंद जोपासणं तर नक्की असेल. तसं तुम्ही सांगितलं आता की तुमची रीडिंग हे तुमचं हॉबी आहे. येणाऱ्या काळात काय अजून, म्हणजे आता काय, म्हणजे अजून पुढे काय नक्की? अजून पुढे म्हणजे सर आता कसं आहे माहितीये, आता माझं संघर्षाचं हे होत गेलेलं आहे. नाउ यू आर वेल सेटल्ड. हो सर, बरोबर. हो, आता मला असं वाटतं की जरा स्वतःसाठी पण आता जगावं. त्याच्यामुळे मला लिहिते, मी खूप, मी वाचते भरपूर, आणि मी मित्रमैत्रिणींमध्ये हे करते. माझं व्यक्तिमत्व विकास, माझा आत्मिक विकास कशातून होईल अशा सगळ्या गोष्टी सर मी करते. मी असं म्हणेल की आता कुठेतरी तो जे यश आपण त्या संघर्षातनं संपादन केलं त्याचा कुठेतरी आता उपभोग घ्यायची वेळ आलेली आहे, बरोबर, ते तुम्ही घेताय. मला वाटतं की या माध्यमातून मॅडम महिलांना काय संदेश देणार? महिलांना संदेश असा आहे की तुम्ही सगळ्यात पहिलं तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास हवा आणि प्रामाणिकपणा हवा. तुम्ही काम करणार ना तर तुम्ही पार्ट ऑफ प्रॉब्लेम नका हो, पार्ट ऑफ सोल्युशन व्हा. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. येस. आपण काय करतो त्याच ह्याच्यामध्ये हे करत राहतो, गुरफटत राहतो आणि तिथेच राहतो. पुढे जायचं कधी पण. आणि कुठलाही व्यवसाय हा प्रामाणिकपणे केला ना की समाज आपल्याला साथ देतो. अजून एक सर मला एक तुम्हाला अगदी नमूद करावं असं वाटतं की मी हे जे घर घ्यायचं जे माझ्या लेबर लोकांना जे बोलायची ना, तर मी पण माझ्या वयाच्या 23व्या वर्षी घर घेतलं स्वतःचं. ॲट द एज ऑफ 23. हा. आणि माझे आई वडील जेव्हा थकले आणि आता असं वाटलं मला जेव्हा एका स्टेजला की आता आई वडिलांना नाही जमणार आहे ह्या वाड्याच्या चाळीच्या घरात, किंवा टॉयलेट आमचं तिकडे कॉमन होतं, तर मी माझ्या आई वडिलांसाठी एक घर घेतलं आणि त्यांचं जे फ्लॅट घेतला मी, आणि त्यांचं म्हातारपण मग सुखात गेलं तेव्हा. मॅडम म्हणजे ह्याच्यापेक्षा आयुष्यात अजून वेगळा आनंद नाही की ज्या वयात आई वडिलांना
मुलगा नसताना ज्यावेळेस एक मुलगी आधार देते ना मॅडम, फक्त आधार देत नाही तर त्याच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी सुखकर करायचा प्रयत्न करते ना, याच्या म्हणजे आपण जो म्हणतो ना की आत्मिक आनंद. हा, याच्यापेक्षा वेगळा नाही मॅडम. म्हणजे आणि हा आनंद किंवा आनंदाची व्याख्या ही आनंदाची व्याख्या आहे. आणि हा आनंद तुम्हाला जगाच्या पाठीवर करोडो रुपये देऊन सुद्धा विकत घेता येत नाही. बरोबर आहे सर. माझ्या आई वडिलांची काळजी माझ्या सगळ्या बहिणींनी, इव्हन सगळ्या जावयांनी सुद्धा घेतली. त्यांना कधीच मुलाची कमी जाणवली नाही. पण माझे आई वडील मला नेहमी म्हणायचे की तू आमचा मुलगा आहेस, वा. असं मला म्हणायचे. आणि अजून एक गोष्ट अशी होती सर की हे जे सगळं काम करताना माझ्या घरी कायम आता पुरुष मक्तेदारीचं क्षेत्र, कायम पुरुष यायचे. सुरुवातीचा जो माझा पिरियड होता, माझ्या घरी सगळी माणसंच यायची. आई म्हणायची अरे बापरे, तुझ्याकडे तर सगळी माणसंच येतात, पुरुषच लोक येतात. मी म्हणायची आई हे पुरुष मक्तेदारीचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये पुरुष येणार. आणि जेव्हा नंतर लोक तिला सांगायला लागले की तुमची मुलगी छान साईटवर उभी राहते, ओ बघ काम करते, असं तेव्हा तिचं ते काळजीचं रूपांतर अभिमानात झालं. वा. आणि मग माझ्या आईला माझा अभिमान वाटायला लागला. यस, म्हणजे अ प्राऊड मदर ऑफ अ प्राऊड डॉटर, बरोबर ना? बरोबर. मला वाटतं की मॅडम शेवटी आज हा प्रवास करत असताना समाज सुद्धा आपली कुठे दखल घेत असतो. अनेक संस्था असतात, अनेक पॉलिटिकल पार्टीज असतात, बरोबर आहे, अनेक एनजीओ असतात की आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप देत असतात. मला वाटतं की हे सगळं तर दिसतच आहे आम्हाला. तर मला वाटतं की आज थोडस तुमच्या कार्याचा गौरव म्हणून काही पुरस्कार सन्मान नमूद करा. मला 2015 साली महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार मिळाला. पुण्यात मिळाला तो नीलम गोरेंच्या हस्ते. वा. त्याच्यानंतर माझं भगिनी निवेदिताच्या 17 शाखांमधून मला भगिनी निवेदिता पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मला राज्यस्तरीय महिला नारीरत्न पुरस्कार मुंबईच्या मनुष्यबळ अकॅडमीतर्फे मिळाला. त्याच्यानंतर आपल्या नगर परिषदेतर्फे मला याचं आदर्श उद्योजिका पुरस्कार मिळाला. असे बरेच लोकल लेवलला पण छोटे मोठे पुरस्कार मला मिळालेत. आणि एक औरंगाबादचे एक पत्रकार आहेत, त्यांनी महाराष्ट्रातल्या 11 उद्योगिनींचं एक पुस्तक हे केलंय, उद्योगिनी आम्ही यशस्विनी. या पुस्तकामध्ये माझी एक छोटीशी गौरवगाथा त्यांनी त्याच्यामध्ये टाकली. मला वाटतं की मॅडम आपल्या कन्क्लुडिंग पार्टकडे येत असताना एक मजेशीर राऊंड असतो, रॅपिड राऊंड. फक्त उत्तर द्यायची, ओके, नो एक्सप्लेनेशन, फक्त उत्तर. आवडती 2 गाणी? तू बुद्धी दे तू तेज दे, आणि दुसरं माणसाने माणसाशी माणसा संवाद. आवडती, आता काय तुम्ही मगाशी सांगितलंय की नाव युअर सेटल्ड आणि फायनान्शियली तर वेळ स्टेबल आहे, नक्की कुठे आवडेल आता जायला फिरायला? अंतरयात्रा. वा. आणि माझ्या घरातल्या देवाऱ्याच्या समोरचं स्थान. आवडती विचारधारा? रजनीश ओशो आणि गौतम बुद्ध. खूप कमी लोकांना कळलेले सर गहराई आहे तत्वज्ञानात, भयंकर गहराई. आवडते आदर्श आयुष्यातील? आदर्श म्हणाल तर कष्ट करणारा प्रत्येक हात आणि जाणीव असलेलं प्रत्येक संवेदनशील मन माझ्यासाठी आदर्श असतं. मला वाटतं की मित्रांनो, मुलाखतीच्या कन्क्लुडिंग पार्टकडे जात असताना एखादी महिला किती इन्स्पायरिंग असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सीमा कांचन मॅडम. फक्त इन्स्पायरिंगच नव्हे तर एखादी व्यक्ती किती मल्टी टॅलेंटेड असू शकते. म्हणजे बांधकाम व्यवसाय तर हा त्यांचा म्हणजे आपण बिझनेसच म्हणू, पण त्याबरोबर आज आपण अनेक त्यांच्या विविध टॅलेंटला सुद्धा स्पर्श करायचा प्रयत्न केला. त्यांची आपण एक वैचारिक पातळी पाहिली की एखादी महिला बांधकाम व्यवसायात असताना, मी मगाशी सुद्धा नमूद केलं की बांधकाम व्यवसाय अतिशय प्रोफेशनल, हायली प्रोफेशनल, पण त्याच्याबरोबर एखादी महिला आपल्या लेबरच्या बाबतीत किती वैचारिक असू शकते. आणि विशेषतः म्हणजे मी त्यांच्याबद्दल जाता तर एवढं नक्कीच नमूद करेल की एखादी इंडस्ट्री आपल्याला माहिती आहे अधोरेखित की दिस इज अ मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री, पण त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या रोखठोक भाषेत फक्त शिरकाव करायचा नाही तर त्याच्यामध्ये यशाच्या अनेक अनेक शिखरं गाठायची, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सीमा कांचन मॅडम. त्याच्यामुळे येणाऱ्या तरुणाईनी नक्कीच सीमा कांचन मॅडम यांच्याकडनं एक आदर्श घ्यावा आणि मला वाटतं त्यांच्यासारखं बांधकाम व्यवसायात येण्याचा प्रयत्न करावा ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला वाटतं की मॅडमला मी नक्कीच एक रोखठोक प्रश्न जाता मॅडम मी तुम्हाला विचारणार आहे आणि मग आपण समाप्त करूया की
आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो की बाबा आपण ह्या गावात यश संपादन केलं, बरं की नाही. मला वाटतं की ह्या तळेगाव दाभाडे नगरीसाठी, कारण या गावाने मला सुद्धा भरभरून प्रेम दिलं, तर या तळेगाव दाभाडे नगरीसाठी 2 शब्द. आता हा माझा शून्य ज्यांनी बघितला आणि आता जे मी काही छान जगते, हे सगळं तळेगावच्या लोकांनीच केलेलं आहे, माझ्या क्षेत्रातल्या लोकांनी केलंय. इवन माझं कुटुंब, सासरचं माहेरचं, आमचे त्यावेळेचे शेजारी, त्याच्यानंतर तळेगावातल्या माझ्या ज्या काही शाळा, त्यातले शिक्षक, त्याच्यानंतर मी कॉलेजचं पण हे करते, कॉलेजमध्ये जे होते, नंतर तळेगावचे सगळे सप्लायर्स, लेबर्स, ह्या सगळ्यांनी मला जी साथ दिली आहे आणि ही साथ तळेगावसारखी लोक देऊ शकतात आपल्याला. एका काहीच नसणाऱ्या मुलीला Yes. कुठेतरी एका ठिकाणी नेण्याचं काम तळेगावातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते सर की मला असं वाटतं की आयुष्यात योग असे यावेत की मनातल्या घरात एकदा तरी संपूर्ण महाभारत घडून आलं पाहिजे. धर्म अधर्म, मायेचे मर्म, संन्याशाचे वर्म, ब्रह्मज्ञानाचे कर्म, ही सगळी कांड करून पुरून उरली पाहिजेत. आणि याच मंथनातून आपल्या अनुभवांची गीता आपल्याला सांगता आली पाहिजे. मग भेटलाच कधी कुठला संभ्रमित अर्जुन, तर ती त्याला सांगता आली पाहिजे. आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हीच गीता श्रीकृष्ण बनून थाटात सांगता आली पाहिजे. मला वाटतं की म्हणजे जर वेळेची मर्यादा नसती तर नक्कीच मला असं म्हणजे तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीला एवढं मंत्रमुग्ध करता तुमच्या वाणीतनं की ऐकतच राहावं असं वाटतं. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आपण पार्ट 2 करायचा प्रयत्न करू. आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.